निवडणुकीच्या तोंडावर काकांची साथ न देता त्यांच्या विरोधात आजोबांसोबत असलेल्या रोहित पवारांना मोठा धक्का बसलाय। बारामती ॲग्रोनं खरेदी केलेला कन्नड कारखाना ईडीनं जप्त केलाय। शिखर बँकेनं हा कारखाना बेकायदेशीररित्या बारामती ॲग्रोला विकल्याचा ईडीचा आरोप आहे। या आधी कारखान्यावर ईडीनं धाड टाकली होती आणि त्यानंतर आता ही जप्तीची कारवाई करण्यात आली। आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। 2001 ते 2013 या काळात 23 सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून विनातारण कर्ज देण्यात आलं। कर्ज अनुत्पादकामध्ये गेली आणि त्यामुळे संबंधित साखर कारखान्यांचा लिलाव झाला। या लिलावात कवडीमोल किमतीला साखर कारखाने अनेक नेत्यांनी विकत घेतल्याचा आरोप आहे। 2012 मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव झाला आणि हा कारखाना 50 कोटींना बारामती ॲग्रोने घेतला। कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी संशयास्पद व्यवहार झाल्याचा ईडीने दावा केला आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे। आणि तुषार झरेकर या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। तुषार, बारामती ॲग्रोच्या कन्नड साखर कारखान्यावरती कारवाई निवडणुकीपूर्वीचा हा मोठा झटका म्हणायचा। नक्कीच नम्रता, आपण जर पाहिलं तर कन्नडचा जो कारखाना आहे त्या कारखान्यावरती आता ईडीची धाड पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। बारामती ॲग्रोचा हा कारखाना आहे आणि काही दिवसापूर्वीच हा कारखाना त्यांनी विकत घेतला होता। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मी सध्या हडपसर परिसरात आहे, ज्या ठिकाणी बारामती ॲग्रोचं कार्यालय त्या परिसरात आहे। बारामतीच्या ॲग्रो कार्यालय याच बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावरती बारामती ॲग्रोचं कार्यालय आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर बारामती ॲग्रोला हा धक्का आहे। रोहित पवारांना हा धक्का मानला जातोय। बारामती ॲग्रोची जी 161 एकर जमीन म्हणजे या कारखान्याची जी 161 एकर जमीन आहे ती जप्त करण्यात आलेली आणि या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली 50 कोटीच्या मालमत्तेवरती एकंदरीत टाच आल्याचं पाहायला मिळतंय। शिखर बँकेने साखर कारखान्यांवर ही बेकायदेशीर विकल्याचा खरं तर आरोप एकंदरीत पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर रोहित पवारांनी आता ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर केल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी या धाडीवरतून भारतीय जनता पार्टीकडे निशाणा केल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीला सांगितलंय की मी आता झुकणार नाही, मी लढतच राहील, असंही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून बोलल्याचं दिसून येत आहे।